किती दिवस ताईंना आपण बिनलग्नाचं ठेवायचं, असा टोमणा वहिनीने मारला. माधुरी उच्च शिक्षित, दिसायला सुंदर, पण तिच्या लठ्ठपणामुळे कितीतरी स्थळांनी तिला नकार दिला होता. आधी खूप स्थळं येत होती, पण माधुरीला शिक्षण घेऊन जॉब करायचा होता. स्वतःच्या पायावर उभं राहून मग लग्नाच्या बेडीत अडकायचं होतं. आता स्वतःच्या पायावर उभी होती, पण त्याबरोबर वय आणि वजन या दोन्हींनी तिचा घात केला होता. त्यामुळे 35 स्थळं पाहूनही लग्नाचा बंध जुळून येत नव्हता. थोरल्या भावाचं म्हणजे अमरचं लग्न झालं होतं. तिचे बाबा स्टेशनरीचं दुकान सांभाळत होते. मनोज लहानपणापासून त्या दुकानात काम करत, त्याबरोबर शिक्षण घेत होता. त्याचीही परिस्थिती बेताचीच होती. माधुरी आणि मनोज एकमेकांचे मित्रच होते. पुढे माधुरी शिक्षणासाठी बाहेर पडली. माधुरी ही परिस्थितीने मध्यमवर्गीय होती. उच्च शिक्षणामुळे तिला जॉब पण चांगल्या पगाराचा लागला. पण माधुरीचं लग्न काही केल्या जुळून येत नसल्याने सगळेच घरातील टेन्शनमध्ये होते. माधुरीसाठी तिच्या काकांनी एक नात्यातील स्थळ सुचवलं. घरातील सगळे बातमी ऐकून खुश झाले. तिच्या आईने देवासमोर साखर ठेवली. हा योग तरी लग्नाचा जुळून येऊ दे, असं देवाला सांगत होती. माधुरी मात्र शांत होती, कारण आत्तापर्यंत 35 स्थळं पाहून झाली होती. तिचं या सगळ्यातून मन उडाल्यासारखं झालं होतं. दुसऱ्या दिवशी कांदे पोह्याचा कार्यक्रम उरकला. अनिल उच्च शिक्षित होता. सुरुवातीला पाहून गेले. ती पसंत असल्याचेही कळवले. दोघं एकमेकांशी बोलू लागले. रोज फोन मेसेज दोघांचे सुरू होते. माधुरी खुश होती. माधुरी एके दिवशी अनिलला म्हणाली, अनिल, मला वाटतं लग्नाचा खर्च दोन्ही घरांनी अर्धा अर्धा करायला हवा, कारण आमची परिस्थिती एवढी नाही रे. आधीच बाबांच्या डोक्यावर कर्ज आहे आणि दादाला त्याचा संसार, एक मुलगा आहे. त्यामुळे आम्ही सगळं एकट्यानेच करण्यापेक्षा तुम्हीही हातभार लावला असं मला वाटतं. तू मला समजून घेशील ना अनिल? तिच्या बोलण्याने तो काही बोलला नाही. तिलाही त्याचं वागणं काही समजलं नाही. ती त्याच्या विचारातच घरी आली. घरी आल्यावर समीरचाच कॉल तिला आला. माधुरी, आमच्याकडे पद्धत आहे, मुलींच्या घरच्यांनीच लग्नाचा खर्च करायचा असतो. तुझ्याशी मी लग्न करायला तयार झालो, हेच तुझं नशीब समज. मला कितीतरी चांगल्या मुली मिळतील. मी तुझं शिक्षण आणि नोकरी बघून तयार झालो. त्याचं बोलणं ऐकून माधुरीच्या डोळ्यासमोर अंधार येत होता. हा फक्त तिच्या नोकरीच्या पैशावर लग्नासाठी तयार झाला होता. तिच्यावर त्याचं प्रेम नव्हतंच, तिच्या पैशावर होतं. तिच्या डोक्यात रागाची सनक गेली. त्याला बोलून मोकळं व्हावं असं तिला वाटत होतं. तिने संयम ठेवून फोन कट केला. एवढ्या दिवस ती खुश होती. आज एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्या आयुष्यात पुन्हा पसरला. तिच्यासमोर समीरचा खरा चेहरा आला. तिने त्याला नकार द्यायचं ठरवलं. आधी बाबांना कल्पना द्यायचं ठरवलं. डोळे पुसून ती उठली. आईने काय झालं विचारलं तर तिने सरळ सांगितलं, आई, मला नाही लग्न करायचं. तो माझ्यावर प्रेम करत नाही, तर माझ्या पगारावर, पैशावर प्रेम करतो. मी त्याला लग्नाचा अर्धा अर्धा खर्च करू म्हणाले तर मला सरळ म्हणाला, तुझ्याबरोबर लग्न करतोय तुझं शिक्षण नोकरी बघून. त्याला माझं काही देणं घेणं नाही. माझ्यावर लग्न करून उपकार करतोय असं दाखवतोय. मी काय करायला हवं होतं तू सांग, ती आईला म्हणाली. माधुरी, कशाला तू खर्चाचं अनिलला काही म्हणलीस? आम्ही केली असती ना काहीतरी तजवीज. आई, तजवीज कशाला? कर्ज काढून तुम्हाला कर्जात ठेवून मला नाही लग्न करायचं. अगं बाळा, तुझं लग्न होणं गरजेचं आहे. आता जास्त बघून उपयोग नाही. त्यामुळे आपल्यालाही कुठेतरी जुळून घेतलं पाहिजे. त्यात यांनी तुला पसंत केलं हेच आपल्यासाठी मोठं आहे. आईचं बोलणं ऐकून माधुरीला रडूच आलं. आई, त्यांनी मला नव्हतं केलं पसंत, माझ्या पैशाकडे बघून केलं होतं. आता मी ठरवलंय, मला लग्नच नाही करायचं. माधुरी असं बोलून तिच्या रूममध्ये निघून गेली. तिच्या आईला तिची जास्त काळजी सतावत होती. देवा, कसं होईल माझ्या पोरीचं, तूच यातून वाट दाखव रे, असं म्हणून तिची आई कामाला लागली. संध्याकाळी बाबा घरी आले. तिच्या आईने बाबाच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या. बाबा माधुरीला म्हणाले, माधुरी, आईने मला सगळं सांगितलं. तुला जे योग्य वाटलं तो निर्णय घे. आम्ही तुझ्या पाठीशी असू. तिच्या दादाने पण तिला तिच्या निर्णयाला प्रोत्साहन केले.
तिला मनावरील ताण हलका झाल्यासारखा वाटला. संध्याकाळी तिच्या वहिनीची दादासमोर चिडचिड चालू होती. तुम्ही तिला कशाला असं बोललात? कुठेतरी नमतापणा घ्यायला हवा ना. किती दिवस आपण पोसणार? माझी आई का कसली हौस, किती दिवस अजून असेच काढायचे? अगं शांत राहा जरा, तुझीच बहीण असती तर अशीच बोलली असती का? असं बोलून अमर चिडून तिथून निघून गेला. सकाळी सकाळी समीरचा कॉल तिच्या बाबांना आला. त्यांनी सरळ नकार देऊन कॉल कट केला. माधुरी आज आनंदात कामावर गेली. मनावरील ताण तिच्या कितीतरी पटीने कमी झालेला होता. आज तिचं पेमेंटही झालं होतं. संध्याकाळी कामावरून घरी जाताना सर्वांसाठी गुलाबजाम, आई आणि वहिनीसाठी साडी घेऊन ती घरी गेली. दारातून पाऊल ती घरात टाकणार तर आई आणि वहिनीचं बोलणं ऐकू येत होतं. ते ती ऐकत. आई, किती दिवस ताईंना आपण बिनलग्नाचं ठेवायचं? विधूर मुलं बाळं असणारा घटस्फोटिक स्थळ पण पाहायला सुरुवात करू, असा टोमणा वहिनीने मारला. माधुरीला ऐकूनच किती ओझं आहे या घरासाठी तिला समजलं. तिला ते शब्द ऐकून रडूच येत होतं. तिथेच गाडीची चावी देण्यासाठी आलेला मनोज हे सगळं ऐकतो. त्याला खूप वाईट वाटतं. लहानपणापासून तो तिला पाहत आलेला असतो. तिचा स्वभाव, समजदारपणा हे त्याच्या चांगलंच ओळखीचा असतो. मनोज न राहून बोलतोच. काय बोलताय तुम्ही? एवढ्या चांगल्या मुलीसाठी अशी स्थळ शोधणार का? आता कोण राजकुमार येणार का लग्न करायला? तिची वहिनी बोलते. हो, राजकुमार येईल. तुम्ही या घेऊन त्याला, वहिनी बोलते. मीच आहे तो. तो रागातच वहिनीला बोलतो. मी करेन लग्न त्यांच्याशी, त्यांना मान्य असेल तर. वहिनी आणि आई एकमेकींकडे बघतात. बाबांना दादांना खूप आनंद होतो, कारण लहानपणापासून तो त्यांच्या सहवासात वाढलेला असतो. तिच्या बाबांना तर वाटतं असा शिकलेला, निर्व्यसनी, हुशार मुलगा माझ्या मुलीसाठी योग्यच आहे. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. माधुरीला मनोजचं बोलणं ऐकून दुसरा धक्का बसतो. तीही लहानपणापासून त्याला मित्र म्हणून बघत आलेली असते, पण त्याच्याशी लग्न तिने स्वप्नातही विचार केलेला नसतो. माधुरी घरामध्ये जाते. सगळे तिच्याकडे बघत असतात. नजर चोरत ती तिच्या रूममध्ये जाते. माधुरी, जरा बाहेर येतीस का? बाबा तिला बोलून सगळं सविस्तर सांगतात. बाबा, मला वेळ हवाय विचार करायला, असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. दुसऱ्या दिवशी ती मनोजला भेटायला जाते. मनोजला तर तिच्याशी काय बोलावं सुचत नसते. मनोज, मी तुला चांगला मित्र मानते. कधी विचार तुझ्या बाबतीत होईल मला वाटलंही नव्हतं. मनोज, जे मला त्या दिवशी वाटलं ते मी बोललो. तुला मी लहानपणापासून बघत आलोय. तुझ्याविषयी वाईट नाही सहन करू शकत. म्हणजे माझी कीव आली तुला? तसं नाही ग माधुरी, तू मला आवडतेस, पण सांगण्याची कधी हिंमत झाली नाही. त्यात तू मला पसंत करशील की नाही या विचाराने मी तुला बोललो नाही. तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घे, मला मान्य असेल. माधुरीला आनंद झालेला असतो. तशी परिस्थिती त्यांची बेताचीच, पण कष्टाळू वृत्ती. असं पाहिलं तर बाकीच्या मुलांसारखं कोणतंही व्यसन नसतं. साधा गरीब मुलगा असला तरी चालेल, पण तिची किंमत करणारा, आदर करणारा पाहिजे होता. कारण आत्तापर्यंत पाहिलेली मुलं लग्न करून तिच्यावर उपकार करतायत अशी दाखवत होती. माधुरी, मग देशील ना आयुष्यभरासाठी साथ? तो तिच्याकडे चमकून पाहतो. ती हसत म्हणते, माझा अपमान तुला सहन झाला नाही हेच माझ्यासाठी खूप आहे. अशी साथ आयुष्यभर देणार असशील तर मी लग्नाला तयार आहे. मनोजला खूप आनंद होतो. माधुरी हसत असते. चल एक कॉफी घेऊयात, त्यानिमित्ताने माधुरी म्हणते. जवळच्याच हॉटेलमध्ये दोघे कॉफी घेण्यासाठी जातात. माधुरीचा आनंद तर 7वें आसमानो पे असाच काहीसा होतो. मनोजचीही तीच परिस्थिती होती. माधुरी बाबांना लग्नाला तयार असल्याचे सांगते. घरात क्षणात आनंद पसरतो. वहिनी तर नाक-डोळे मोडत बरं झालं बाई, ठरलं एकदाचं, असं मनात म्हणत असते. आज तो दिवस उगवलेला होता, ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट पाहत होती. माधुरी वधूवेशात अगदी शोभून दिसत असते. आई तिच्या डोळ्यातील काजळाची तीत तिला लावते. किती सुंदर दिसते माझी पोर, अगदी दृष्ट लागण्यासारखी. आईचं मन तिला वधूवेशात पाहून भारावून गेलेलं असतं.
लग्न अगदी साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्यात पार पडतं. आज तिची पाठवणी करताना सगळ्यांना भरून आलेलं होतं. सर्वांच्या पाया पडून नवविवाहित जोडपं आशीर्वाद घेत होतं. या दिवसाची वाट घरात सगळे पाहत होते. वहिनीच्या डोळ्यातही अश्रू होते. आई रडत रडत घट्ट मिठी मारते. माधुरीलाही अश्रू अनावर होतात. वहिनी म्हणते, ताई रडू नका, सासरी जाताना हसत जावा, संसार सुखाचा होईल तुमचा, आम्हाला विसरू नका. वहिनी पुन्हा तिच्या गळ्यात पडून रडू लागते. काळजी घ्या, येथील काळजी करू नका. नवविवाहित जोडपं गाडीत बसतं. माधुरी हसत सर्वांचा निरोप घेते. कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.